नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा आज एपिसोड जरा उशिरा पडलेला आहे. तेव्हा आता मित्रांनो, या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या ह्या जबरदस्त भागामध्ये आता नंदिनीवर असं काय एक संकट येणार आहे. एका संकटातून तर ती वाचले, परंतु दुसऱ्या संकटात काय होईल हे आता आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत. तेव्हा मित्रांनो, हे बघा, आता जीवा हा नर्सबद्दल बोलत असतो आणि तेवढ्यात नर्स ही दरवाजात उभी राहते आणि जीवा देशमुख तुमचे रिचार्ज पेपर रेडी आहे असं म्हणून प्रोसिजर पूर्ण करायला बोलवते. तेव्हा जीवा म्हणतो की बघ आली. नंदिनीला हसू येतं. नंदिनी म्हणते की हे बघा, अगोदर नारळ पाणी पिऊन घ्या आणि मग जा. त्यावरती जीवा म्हणतो की नाही नंदिनी, तू पी, तोपर्यंत मी आलोच. असे गेलो आणि असं आलो. तेव्हा जीवा बाहेर जातो आणि नंदिनीला मात्र झोप लागते आणि तेवढ्यात एक मुलगा छोटासा तेथे नंदिनीच्या रूममध्ये येतो. शेजारच्या रूममध्ये असतो आणि तो मात्र नंदिनीकडे बघतो. नंदिनी झोपलेली आहे आणि त्याच वेळेस नंदिनीच्या औषधाची बाटली त्याला तेथे टेबलमध्ये दिसते. तेव्हा तेथे 2 बाटल्या असतात. तर आता नंदिनी झोपलेली आहे. तो मुलगा लगेच नंदिनीकडे बघतो आणि त्यातील एक बॉटल उचलतो, परंतु दुसऱ्या बॉटलला धक्का लागतो आणि ती बॉटल खाली पडते. त्या आवाजाने नंदिनीला जाग येते. नंदिनी त्या मुलाकडे बघत असते. तो मुलगा ती बॉटल आता नंदिनीला दाखवतो. त्याच वेळेस तो मुलगा झाकण उघडतो आणि ते बॉटलीतील जे औषध आहे तर तो प्यायला सुरुवात करतो आणि तेवढ्यात नंदिनीला त्रास होत असतो. ती पोटाला कसंबसं धरते आणि त्या मुलाकडे अगदी टेकत आलेली असते. तिला इतका त्रास होतोय तरी सुद्धा आता त्या मुलाला ते औषध पिऊन न देण्यासाठी ती धावतच येते. त्याच वेळेस नंदिनी मात्र धावतच येते, कारण नंदिनीला असं वाटतं की नक्की हा मुलगा औषध पिऊन घेईल, म्हणून नंदिनी धावत येते. तो क्षणी आता हाताने ती बॉटल आहे तर ती ढकलून देते. ती बॉटल खाली पडते, सांडली जाते आणि त्याच वेळेस मात्र नंदिनीचा पाय घसरतो. नंदिनीचा पाय घसरल्यामुळे तिचा तोल जातो आणि तशीच मात्र आता टेबलवर पोटावर आपटते. तेव्हा मात्र आता रिसेप्शनवर आता फॉर्मॅलिटीज पूर्ण करतोय आणि तिच्या फॉर्मॅलिटीज आहे तर त्या पूर्ण करत असताना आता ते सगळं काही व्यवस्थित होते आणि तो नर्सला म्हणतो की चला, आता सगळ्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या आहे, मी माझ्या बायकोला घेऊन जाऊ शकतो. आणि तेवढ्यात आता एका बाईचं लक्ष जातं. ती बघते तर काय जोरात ओरडते की येथे एक बाई पोटावर पडलेली आहे. हे ऐकल्यानंतर आता धक्काच बसतो. जीवाला असं वाटतं की नक्की काय झालं. आणि तेव्हा ती बाई नर्स म्हणून ओरडत असते आणि ती स्वतः आता नंदिनीला वाचवायला जाते. जीवा धावतच येत आहे. आता मात्र त्या रूम समोर सगळं काही घोळका जमा झालेला असतो आणि जीवा धावतच येतो आणि बघतो तर काय, त्याला खूप मोठा धक्काच बसतो. बघतो तर काय, आता नंदिनीच्या पोटावरती पडल्यामुळे नर्स आणि ती बाई आता नंदिनीला धरून उभं करतात, परंतु नंदिनीला खूप त्रास होत असतो. नंदिनीला इतका त्रास होतो आणि त्या क्षणी ती चक्कर येते. जीवाकडे बघते आणि तिला चक्कर येते आणि ती बेशुद्ध पडते. जीवाला मात्र आता हे सगळं काही बघून फार मोठा धक्का बसतो. एका वेळेस मात्र नंदिनीचं बाळ वाचलेलं असतं अपघातामध्ये, परंतु दुसऱ्या वेळेस मात्र आता नंदिनीच्या बाळाच्या जीवाला धोका असतो, कारण माहिती नाही काय होणार आहे. त्यानंतर आता इकडे मिथुन काका फोन लावत असतात. फोन काही लागत नसतो. तेव्हा मानिनी विचारते की काय हो भाऊजी, काय झालं. मिथुन काका म्हणतात की हे बघा वहिनी, नंदिनीचा फोन लागत नाही आणि जीवा फोन उचलत नाही, बघा आता काय करू मी. तेव्हा मानिनी म्हणते की ह्या मुलांचं काय करावं, जीवाला आपल्या घोर लागतो. तेव्हा आता मिथुन काका म्हणतात की हे बघा वहिनी, एकदा मात्र ते आई वडील होऊन द्या, त्यांना अगदी बापाचं दुःख कळेलच. एक लेकरं जर आपले वेळेत घरी नाही आले तर काय त्रास होतो, काय दुःख असतं हे मात्र त्यांना समजेल. एकदा ते आई बाबा होऊन द्या. आय डोंट लाईक धिस. त्यावरती मानिनी म्हणते की हो मग तर काय. आणि मानिनी परत म्हणते की तो पार्थ सुद्धा अजून आलेला नाही, त्याचा सुद्धा पत्ता नाही. आणि तेवढ्यात पार्थ दरवाजात येतो आणि पार्थ म्हणतो की कोण म्हणतं की पार्थ अजून आलेला नाही म्हणून. आपकी सेवा में पार्थ हजर आहे असं म्हणून तो आता हसतो. मानिनी विचारते की काय रे, तू काव्याला घरी वगैरे सोडलं का. त्यावरती लगेच पार्थ म्हणतो की हो सोडलेलं आहे, मात्र सासूबाईंनी मला लवकर सोडलं नाही, कारण थोरले जावई बापू आहेत, पाहुणचार वगैरे तर झालंच पाहिजे, म्हणून त्या काही सोडायलाच तयार नव्हत्या. त्यावरती मानिनी विचारते की मग काय काय खाल्लं. त्यावरती पार्थ नक्की त्याने काय काय खाल्लं हे सगळं काही सांगतो, अगदी खूपच कौतुक करत. तेव्हा आता मानिनी म्हणते की हो मटन रस्सा म्हणल्यावर खूपच छान. मिथुन भाऊजी, याला काही भूक वगैरे नसेल, आता याने मटन मसाला यावर ताव मारलेला आहे. पार्थ मुद्दा म्हणतो की नाही ग आई, भूक लागल्यासारखं झालेलं आहे. मानिनीला फार हसायला येते आणि म्हणते की खादाड कुठला. त्यावरती मिथुन भाऊजी म्हणतात की वहिनी, अहो हे बघा खादाड नाही, म्हणजे हे बघा कनेक्शन करा तुम्ही की मटन प्रेमी. हे बघा वहिनी, मी तुम्हाला सांगतो, यांना एकदम मुलं होऊन द्या, नक्की त्यांच्या तोंडामध्ये पहिला शब्द आई बाबा नसेल तर मटन असेल. परत आता तो पार्थला विचारतो की बाय द वे पार्थ, मला एक गोष्ट सांग
बरं, बायकोला माहेरी सोडताना तुला कसं वाटलं? चांगलं वाटलं की वाईट वाटलं? त्यावरती आता पार्थ म्हणतो की खरं सांगायचं तर वाईट वाटलं. आणि काव्या मात्र त्यांच्या कम्फर्टसाठी तिकडे गेल्या, परंतु त्यांनी तिकडे जायला नको होतं. कारण त्या नसल्या तर घर हे घर वाटत नाही, रूम ही रूम वाटत नाही, कशातही रसच वाटत नाही. त्यावरती मिथुन काका म्हणतात की काही हरकत नाही, आयुष्यामध्ये कशातही रस जर वाटत नसेल पण तरी सुद्धा मी आंबा वगैरे खाणार नाही. काव्याला आंबा खायचा नाही तर मी सुद्धा नाही खाणार. त्यावरती मिथुन काका म्हणतात की अरे हे बघ, कशाला उगाच त्याग करायचा? अरे त्या काव्य जर समोर असत्या तर तू आंबा खाल्ला असता तर ते व्यवस्थित आहे, पण काव्य आता येथे नाही, मग कशाला एखाद्या माणसासाठी आपण आंब्याचा त्याग करायचं बरं? त्यावरती पार्थ म्हणतो की हे बघा, त्यांना नाही कळणार पण मला कळेलच, फक्त त्यांनीच कॉम्प्रोमाइज करायचं का? आंबा त्यांना खायचा नाही तर मी सुद्धा नाही खाणार, मी सुद्धा कॉम्प्रोमाइज करेल. त्यावरती मानिनी म्हणते की हो शाब्बास पार्थ, असं असावं तर प्रेम. पार्थला हसू येते आणि मिथुन काका मात्र त्यांची गंमत उडवतात. मानिनीचं लक्ष अजून जीवा आणि नंदिनी का आले नसतील, सारखी ती दरवाजाकडे बघत असते. पार्थ विचारतो की आई अगं आता काय झालं? काव्या घरी गेलेल्या आहेत, आई त्यांची काळजी घेईल. आई तू कशाला टेन्शन घेतेस बरं आता? त्यावरती मानिनी म्हणते की अरे तुला काय सांगू, अरे जीवा आणि नंदिनी अजून आले नाहीत, मला त्यांची काळजी वाटते. पार्थ विचारतो की घरी आली नाही ते? तेव्हा मिथुन काका म्हणतात की हो नाही आले आणि त्यांचा फोन सुद्धा नाही लागत. नंतर आता इकडे नंदिनीला मात्र आतमध्ये घेतलेलं असतं. नंदिनीवर काय आता बेतणार आहे माहिती नसतं. जीवाला सारखी काळजी लागते, तो बाहेर आता उभा असतो, देवाला सारखा हात जोडून किंवा सारख्या एरेझाऱ्या मारत असतो. त्याला खूप टेन्शन आलेलं असतं की नक्की काय होईल, बाळ सुखरूप तर असेल असे काही मनात अनेक प्रश्न येतात. देवाला सारख्या तो हात जोडून प्रार्थना करत आहे. तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर म्हणतात की सॉरी, हे बघा जीवा देशमुख, तुमच्या बाळाला आम्ही नाही वाचू शकलो. हे ऐकल्यानंतर आता जीवाला खूप मोठा धक्का बसतो. जीवाच्या डोळ्यातून लगेच पाणी व्हायला सुरुवात होते. अगदी जीवा खूप रडत आहे आणि त्याला आता सगळं काही आठवतं. एक आता हे धक्का काही त्याला सहन होत नसतो. स्वप्न त्याने आतापर्यंत पाहिलेली आहे ती प्रत्येक स्वप्न त्याच्या डोळ्यासमोर येतात. तेवढ्यात जीवा आतमध्ये येतो तर आतमध्ये नंदिनी सुद्धा खूप रडत असते. दोघं एकमेकांकडे बघत आहे. दोघांना नक्की काय उत्तर द्यावं एकमेकांना काहीच कळत नसतं. परिस्थिती दोघांची सारखीच होते, फक्त ते डोळ्यांच्या इशाऱ्याकडे पाहत असतात. आता त्यांचं बाळ गेलेलं असतं. आता नंदिनी खूपच रडत आहे. तो तिच्या गालाला हात लावायला जातो आणि त्यानंतर पोटाला, परंतु आता पोटाला हात लावताना त्याचे हात थरथर कापत असतात. पण नंदिनी लगेच त्याचा हात धरते आणि बाजूला करते. नाही असं खुणावून मात्र खूप रडत आहे. जीवाला काहीच बोलता येत नाही, कसं रिॲक्ट व्हावं तेच काही कळत नसतं. जीवा आता नंदिनीच्या जवळ बसतो, तिच्या डोळ्यातील पाणी पुसतो. तेव्हा दोघं एकमेकांच्या मिठीत येऊन खूपच रडत आहे आणि दोघांना आता जैतांनी स्वप्न पाहिलेलं असतं. जेव्हा आता प्रेग्नेन्सी टेस्ट केलेली आहे तर ती टेस्ट मात्र आता ही म्हणजे प्रेग्नेन्सी आहे म्हणून आलेली आहे पॉझिटिव्ह. तेव्हा आता त्यांना खूप आनंद झालेला आहे. ते सर्व क्षण आता दोघांनाही आठवतात. आतापर्यंत बाळासाठी स्वप्न पाहिलेले आहे ते प्रत्येक क्षण त्यांच्या डोळ्यासमोर येत आहे आणि ते सर्व आठवत आता जीवा आणि नंदिनी खूप रडत आहे. जीवा आणि नंदिनीच्या जीवावर आता एक असं भयानक संकट आलेलं आहे की त्यांचं बाळ आता या जगात येण्या अगोदरच मात्र कायमचं सोडून गेलेलं आहे. नंदिनीला जेव्हा एका बाळाचा जीव वाचवायला गेली परंतु तिने आपल्या बाळाचा जीव गमावला. मित्रांनो, जीवा आणि नंदिनीच्या जीवावर हे बेतलेलं संकट मात्र खूपच असं भयानक दाखवलेलं आहे. दोघेही ते दुःखामध्ये आता अगदी व्याकुळ होऊन गेलेले आहेत आणि सारखे रडत आहे. आणि या सगळ्यालाही वसवात्या आणि हा विजय जबाबदार आहे. त्यांनी जर आता नंदिनीचा अपघात केला नसतं तर हे सर्व घडलंच नसतं, पण तरी सुद्धा त्यांनी शेवटी नंदिनीच्या बाळाच्या जीवाला धोका केलेलाच असतो. त्यानंतर आता इकडे वसवात्या विजयला म्हणत असते की ही नंदिनी आणि जीवा मात्र जीवाला घोर लावतात. कधी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि आता वाजले किती, नक्की आपल्याला हे सर्व कसं कळणार की नक्की ते नंदिनीचं झालं तरी काय? त्यावरती आता विजय म्हणतो की हो ना, प्लॅन तर माझा चुकलाच, परंतु आता नक्की आपल्याला कळायला हवं की नक्की काय झालेलं आहे. आणि खरंच सॉरी नंदिनीवर का, तुझ्या बहिणीला धडक द्यायची होती पण सॉरी, तुला चुकून धडक बसली, सॉरी वर का. चल मी तुला घरी सोडतो, तुझ्या बहिणीला धडक देतो, चल चुकलंच माझं, असं सारखं वेड्यासारखं तो बडबड करत असतो. वसुहत्याला काही याचं बोलणं कळत नसतं. तेव्हा आता वसुहत्या म्हणते की तुम्ही नक्की काय बोलतात ते मला कळतं बरं का. हे बघा जावे बाप्पू, तुम्ही मात्र आता काव्या समजून नंदिनीला धडक मारलेली आहे. तुमच्या आहे का लक्षामध्ये? काही 10 वाजता ऍक्सिडेंट झाला होता आणि आता रात्रीचे 10 वाजत आले. कसं आपल्याला कळणार आहे की नक्की नंदिनीचं काय झालेलं आहे? आणि जावे बाप्पू मला एक गोष्ट खरी खरी सांगा, नंदिनीने मात्र तुम्हाला गाडीमध्ये बघितलं नव्हतं ना?
त्यावरती विजय म्हणतो की हे बघा, तर त्या नंदिनीने मला तेथे धडक देताना बघितलं असतं तर इतकी शांतता असते का, पोलीस आले असते आणि पोलीस मला घेऊन गेले असते. तेव्हा आता वसुहत्या पोलीस म्हणल्यानंतर घाबरते आणि म्हणते की एक मिनिट, पोलीस आले असते म्हणजे मला एक गोष्ट खरी सांगा बरं, तुम्ही गाडी नक्की कुठे ठेवली? त्यावरती विजय म्हणतो की ऑफिसच्या पार्किंग मध्ये. काय नक्की काय विचारायचं तुम्हाला? वसुहत्या म्हणते की हे बघा, आपण एक काम करू, आपण मात्र खाली जाऊयात आणि आपण सगळ्यांच्या समोर हे सांगूयात की चुकून तुम्ही मात्र आता नंदिनीला धडक दिली म्हणून. तेव्हा आता विजय म्हणतो की हो, म्हणजे त्या देशमुखांना आयती संधी मिळेल मला उचलून नेण्याची आणि जेलमध्ये टाकण्याची. इकडे जर मी थांबलो असतो तर वाचलो असतो, जर मी येथून पळून गेलो तर मात्र माझ्यावर आता म्हणजे ही मर्डरची केस बसेल, मी अपघात केल्याची. आता वसुहत्या म्हणते की मी काहीतरी मदत करू का? तर विजय म्हणतो की त्या मानिनी काकू आहे ना, त्या वाघिणीसारखे इकडे तिकडे फिरतात की नंदिनी का फोन उचलत नाही, ती अजूनपर्यंत का आली नाही, नंदिनी काय झालं, आणि मी जर त्यांना जाऊन विचारलं तर त्या तुमच्यावर झडप घालतील. आणि तेवढ्यात आता बाहेरून मिथुन काकांचा आवाज येतो. मिथुन काका म्हणतात की वहिनी वहिनी, जीवा नंदिनी घरी आलेत. तेव्हा हा आवाज त्यांच्या कानावर येतो. आता विक्रम आणि वसुहत्या म्हणतात की आले, शेवटी नंदिनी आणि जीवा घरी आलेत. वसुहत्या म्हणते की आपण खाली जाऊयात का? विजय म्हणतो की हो जाऊयात, पण अहो हे बघा सासूबाई, तुमचा चेहरा अगोदर आरशामध्ये बघा, आपली चूक झालेली आहे तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे, ते काळजीचे ढग आहे ना ते जरा बाजूला पुसून टाका. तेव्हा आता वसुहत्या म्हणते की जावे बाप्पू, अहो चेहऱ्यावरचे खरे भाव कसे लपवायचे यात मी तुमची सिनियर आहे, कळे ना तुम्हाला ते हे सर्व. आता मात्र मुकाट्याने माझ्या मागे ह्या, चला लवकर. पुढे आता नंदिनी आणि जीवा घरी आलेले आहेत. दोघंही आता तेथे बसलेले आहेत आणि तेवढ्यात मात्र पार्थ आणि मिथुन काका वेलकम वेलकम असं करत असतात आणि टाळ्या वाजवतात. मानिनी आत येते. मानिनी म्हणते की काय रे गधाड्यांनो, तुमचं नक्की काय सुरू आहे? कसलं वेलकम आणि कसलं काय काय करतात तुम्ही? आणि काय ग जीवा आणि नंदिनी, तुम्ही कुठे होतात? तुला माहिती आहे ना माझ्या जीवाला किती घोर लागतो, किती तुम्ही नाही आलात म्हणून काळजी करत असते. मला तर खूप टेन्शन आलं होतं की तुम्ही इतका वेळ कुठे होतात, फोन सुद्धा उचलत नव्हतात. नंदिनी तू तर फोन सुद्धा तुझा लागत नाही, जीवा तू फोन सुद्धा उचलत नव्हता. किती वेळा भाऊजी ट्राय करत होते, बोला ना नक्की काय झालं? दोघंही आता मानिनीकडे बघत असतात. नक्की काय उत्तर द्यायचं तेच काही कळत नसतं. तेव्हा म्हणतो की अगं आई प्लीज शांत तरी हो, अगं शांत हो ना, काही आहे ते सगळं काही सांगतो. मानिनीच्या जीवाला घोर लागलेला असतो. नक्की काय झालं असेल? ती म्हणते की नाही सांगितलं तरी चालेल, परंतु तुम्ही आलात हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे. तेव्हा मात्र आता लगेच मानिनी ही नंदिनीला घट्ट मिठी मारते आणि म्हणते की बाळा तू बरी आहेस ना? मला आता कुठे बरे वाटलं, परंतु नंदिनीच्या पोटाला त्रास होतोय. ती आता जोरात आई ग असं ओरडते. नंदिनीला इतका त्रास होत असतो मानिनीच्या लक्षात येतं. ती विचारते की काय ग नंदिनी काय होतं? खूपच त्रास होत आहे म्हणून सगळ्यांना धक्काच बसतो. आता मानिनी घाबरते. पार्थला म्हणते की जा लवकरात लवकर तू पाणी घेऊन ये. पार्थ म्हणतो की आणतो. वसुहत्या आणि विजय मात्र वरून डोकावून पाहत असतात की नक्की काय झालं, कारण त्यांचे कान ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत. तो आता मानिनी जीवावरच ओरडते. नंदिनी तुला त्रास होतो ना? आणि काय रे जीवा, तू कुठे घेऊन गेला होतास नंदिनीला? तेव्हा आता नंदिनी म्हणते की नाही हो आई. मानिनी नंदिनीला विचारते की तुला बरं वाटतं का? पार्थला घाईने पाणी आणायला सांगते. पार्थ घाईने धावतच पाणी घेऊन येतो. तेव्हा आता तिला पाणी पिताने सुद्धा त्रास होतो. त्यावरती पार्थ म्हणतो की नंदिनी तुमचा मूड मात्र फ्रेश नाही दिसत. नंदिनी म्हणते की हो ना, आणि तो आईला उठवतो आणि तो नंदिनीच्या शेजारी बसवतो आणि मोबाईल काढून म्हणतो की हे बघा मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, कारण हे बघा मी तुमच्या बहिणीला सोडायला माहेरी जात होतो आणि जाईपर्यंत तुमच्या बहिणीचा आवाज बडबड बडबड, सारखी बडबड बडबड, आणि त्यात म्हणजे त्यांच्या क्लासच्या परीक्षेचा निकाल लागला आणि त्या तर पहिले आल्यात. हे ऐकल्यानंतर नंदिनीला फारच आनंद होतो. नंदिनी म्हणते की अरे वा. आता जीवा सुद्धा हसतो आणि पार्थ पुढे म्हणतो की मी त्यांना काय म्हटलो की खरंच तुम्ही खूप सॉलिड आहात. त्यावरती त्या मला काय म्हटल्यात माहिती आहे का? आणि मी तुम्हाला ऐकवतो, रेकॉर्ड करून ठेवलेला आहे, म्हणून ते रेकॉर्डिंग मात्र तो सगळ्यांना ऐकवतो. आणि काव्य आता त्या रेकॉर्डिंग मध्ये असं म्हणत आहे की हे बघा देशमुख, मी अभ्यास तर केलाच होता, पण या सगळ्या परिस्थितीत ताईने माझा मूड चांगला ठेवलेला होता, त्यामुळे मला पेपर चांगले गेले आणि मार्क्स सुद्धा मिळाले. इतर आता क्लासची परीक्षा होती, परंतु मला आता जी मेन परीक्षा आहे ती निर्विघ्नपणे पार पाडायची आहे आणि बाद झालं. आता दरवेळेस शेवटच्या क्षणाला काहीतरी होणार, शेवटपर्यंत मला काही झालं तरी आता हा मूड असाच ताईमुळे चांगला ठेवायचा आहे. मी ताईला त्याबद्दल सांगणार आहे की शेवटपर्यंत तू माझा मूड असाच चांगला ठेव. आता नंदिनीला वाईट वाटतं. नंदिनी मात्र जीवाकडे बघत असते, कारण काव्याला आता हे सत्य सांगता येणार नाही. जर काव्याला मी हे सगळं काही सांगितलं तर काव्याला खूप मोठा धक्का बसेल असे मात्र आता नंदिनी मनात विचार करत आहे. म्हणून नंदिनी आता स्वतः मनात ठरवते की जर असंच असेल तर मी बाळ गमावलेलं आहे ही गोष्ट मी कोणालाच नाही सांगू शकत. घरातील बाकीच्यांना जर कळाले तर आता ती काव्याला सुद्धा ती गोष्ट कळेल आणि काव्य मात्र डिस्टर्ब होईल
होईल आणि तिचं परीक्षेवरचं लक्ष कमी होईल. पण मागच्या वेळेस सुद्धा काव्या पूर्ण तयारी करून गेली होती, पण तिचा अपघात झाला होता आणि यावेळेस मात्र आता जर हे सर्व काही कळाले त्यामुळे मात्र माझ्यामुळे तिच्या अभ्यासामध्ये आणि तिच्या प्रेग्नेन्सीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम आणि संकट नकोय असे आता नंदिनी ठरवते. आता पार्थ हे सर्व ऐकल्यानंतर नंदिनीला म्हणतो की बघितलंस का, ताईची भक्त म्हणजे मार्क्स त्यांना मिळालेले आहे पण क्रेडिट मात्र सगळं काही तुम्हाला. नंदिनी आता हे सर्व ऐकून गालातल्या गालात हसते आणि काव्यासाठी ती आपलं सगळं काही दुःख लपवते आणि सगळ्यांना मात्र हे न सांगण्याचं ठरवते. त्यानंतर मानिनी विचारते की पण मला एक गोष्ट सांगा नंदिनी, जीवा तुम्ही इतक्या वेळ कुठे होतात? तेव्हा दोघंही धक्क्याने एकमेकांकडे पाहत असतात. नक्की काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. तेव्हा मानिनी सारखं विचारत असते की कुठे गेला होतात, नक्की काय झालं आणि तुम्ही दोघंही किती दमल्यासारखे दिसतात. आणि ही वसु आत्या आणि विक्रम ते विजय मात्र पाहतच असतात. नक्की आता काय उत्तर देतात, नक्की काय झालेलं आहे. तेव्हा आता जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघत आहे. मानिनी सारखं विचारते की अरे बोल ना जीवा, कुठे होता तितका वेळ? तेव्हा आता नंदिनी खोटं बोलते. नंदिनी म्हणते की आई ते काय झालं, कारण बाईकवरून उतरताना माझा जरा थोडासा पाय मुरगळला, चौपाटीवर जरा वाळू होती. तेव्हा आता चौपाटी म्हटल्यानंतर मानिनी म्हणते की काय चौपाटीवर कशाला गेले होते? नंदिनी म्हणते की जरा माझं चुकलंच आई, कारण मला समुद्र बघण्याचे डोळे लागले होते आणि मी जीवांना फोन केला आणि म्हटलं की मला घेऊन जा म्हणून समुद्र बघण्यासाठी आणि मग आम्ही तिकडे गेलो होतो. जीवा आता नंदिनीकडे बघत असतो आणि नंदिनी जीवाकडे बघून खुणावते की नाही म्हणून. आता वसु आत्या डोक्याला हात लावते आणि विजयला म्हणते की चला आतमध्ये जाऊन बोलूयात. दोघंही काहींनी आतमध्ये येतात आणि लगेच वसु आत्या दरवाजा बंद करते आणि वसु आत्या आता विजयला विचारते की जावे बापू, नंदिनी खाली काय बोलली हे तुम्ही ऐकलत ना? त्यावरती विजय म्हणतो की हो ना, ती तर चौपाटीला गेलो असं म्हणाली. मी नक्की हेच म्हणत होती की मी वेगळं काहीतरी ऐकतो. त्यावरती वसु आत्या म्हणते की नाही हो, ती सुद्धा तेच म्हणाली, पण तिने ऍक्सिडेंट झालेला आहे याचा उल्लेख सुद्धा केलेला नाही. त्यावरती विजय म्हणतो की हो एक्झॅक्टली तेच. नक्की आता वसु आत्या विचारते की काय झालं असेल, ती कुणाला घाबरून असं काही बोलली असेल का? विजय म्हणतो की नाही हो, कुणाला कशाला घाबरेल, इतकी मोठी गोष्ट आहे आणि ती का लपवते तेच कळत नाही. दोघांनाही प्रश्न पडतो की नक्की नंदिनी असं खोटं का बोलली. आणि जावई बापू मला खरं सांगा बरं, तुम्ही नक्की नंदिनीला धडक दिलेली आहे ना, दुसरीच कोणीतरी मुलगी होती? त्यावरती आता लगेच विजय म्हणतो की कमाल आहे तुमची, गाडी तीच, ड्रायव्हर मीच आणि ती छत्री सुद्धा ती, मुलगी सुद्धा तीच आणि आता हे सगळं काही तीच आहे आणि कपडे सुद्धा तेच, मग आतमध्ये वेगळी व्यक्ती आहे असं कसं होईल बरं? त्यावरती आता लगेच वसु आत्या म्हणते की हो ना, तुमचं बरोबर आहे, योगायोग होण्यासाठी सुद्धा काहीतरी लिमिट असतं. आणि मग आता वसु आत्या म्हणते की हे बघा, ती जर नंदिनी होती तर मग खोटं का बोलत आहे ती? तेव्हा आता विजय म्हणतो की एक मिनिट, तुम्ही तर मला म्हणाला होतात की नंदिनी कधीही खोटं बोलत नाही. त्यावरती वसु आत्या म्हणते की हो, कधीही खोटं बोलत नाही, ती सत्याची आणि सद्गुणाची पुतळी आहे. नंदिनी आजपर्यंत कधीही खोटं नाही बोललेली. तेव्हा विजय म्हणतो की मग आज ती खोटं का बोलली? तिची काही चूक नसताना ती मात्र तिचं मिसकॅरेज का लपवते? वसु आत्या विचारते की मिसकॅरेज, आणि कशावरून मिसकॅरेज झालं असेल बरं? म्हणजे मिसकॅरेज झालं सुद्धा नसेल. त्यावरती आता विजय म्हणतो की नाही, मी तिला ज्या पद्धतीने धडक दिली आहे आणि ज्या पद्धतीने ती पोटावर पडलेली आहे म्हणून मला नाही वाटत की तिचं बाळ सेफ असेल. तेव्हा आता वसु आत्या म्हणते की अहो नंदिनी पोटावर पडली मग तिचं मिसकॅरेजच झालं असं नाही होत. आणि हे बघा, मला काय वाटतं की नंदिनीला बहुतेक मुलगी होणार असेल आणि मुलगीची म्हणजे गर्भ कसा असतो की खूप तग धरून राहत असतात. मुलीचा गर्भ इतका सहजी पडत नसतो. जावई बापू मला माहिती आहे. तेव्हा लगेच आता हा विजय म्हणतो की म्हणजे तसं जर असेल तर काव्य वाचली आणि नंदिनी सुद्धा वाचली. वसु आत्या म्हणते की नाही तर काय, तेलही गेलं आणि तूपही गेलं. विजय म्हणतो की बरं झालं, यावेळेस मात्र आपल्यावर आळ आला नाही, नाहीतर खरंच आपल्यावर आळ जर आलं असतं तर अवघड झालं असतं. ती गोष्ट आपल्यासाठी खूप बरी आहे. त्यावरती वसु आत्या विचारते की पण जावई बापू तुम्ही जर पकडला गेला असता तर काय केलं असतं? म्हणजे एक शंका म्हणून विचारते की हे बघा, मी एक काम करते, मी खाली जाते आणि आता मात्र ती लोक काय बोलत आहे मी ऐकते, आलेच असे बोलून वसु आत्या नक्की काय ते बोलत आहे बघायला खाली येते. आता विजय विचार करतो की इतक्या जबरदस्त पोटावर पडल्यात तरी सुद्धा तिचं मिसकॅरेज होता कसं राहिलं असेल. त्यानंतर आता इकडे नंदिनी जेव्हा सांगते ना चौपाटीवर गेलो होतो, पार्थ लगेच म्हणतो की कमाल आहे तुमची, तुम्ही या अवस्थेत चौपाटीवर का गेला होता? बरं ठीक आहे, मला का सुचलं नसेल बरं, मी सुद्धा आता काव्याला घेऊन जाईल चौपाटीवर. तेव्हा आता मानिनी लगेच उठते, पारच्या पाठीमध्ये मारते आणि म्हणते की गधड्या काय म्हणालाच, गप्प बस. आणि परत मानिनी तर सगळ्यांना ओरडते, काय रे तुम्ही दोघं तरी, तुम्हाला ही सगळ्याची गंमत वाटते का? आणि कसे अचानक तुम्ही असे चौपाटीवर गेलात बरं? त्यावरती नंदिनी म्हणते की आई ते कसं झालं, कारण आज हवा सुद्धा खूपच छान होती, पावसाळी होती, म्हणून मला असं वाटलं होतं की समुद्रावरती फिरायला जावं म्हणून मात्र मी जीवांना लगेच फोन केला, त्यांना म्हटलं मी. तेव्हा जीवा सांगा बरं तुम्ही आपल्याला काय घडले ते? तेव्हा जीवा म्हणतो की हो ना, यांनी मला फोन केला आणि म्हटल्या की मला समुद्रावर जायचं आहे म्हणून, आणि मी काय लगेच आलो. सॅल्यूट
म्हणून लगेच मॅडम चला असे म्हणून मी लगेच तयार झालो. आणि देशमुखांची परंपरा आहे की आपल्या लाडक्या बायकोचा शब्द झेलण्याची, म्हणून मी लगेच त्यांना घेऊन गेलो. इतक्या लाडाच्या बायकोची इच्छा तर पुरवावी लागेलच असे आता जीवा खोटं बोलतो. नंदिनी थोडीशी हसल्यासारखं करत असते. त्या दोघंही आपलं दुःख लपवतात. तेवढ्यात मिथून काका म्हणतात की यस आय लाईक धिस. जीवा, अरे जीवा, तू तुझ्या होणाऱ्या तुझ्या बायकोची इच्छा नाही पुरवली तर तुझ्या होणाऱ्या बाळाची इच्छा पुरवली. बाळाची म्हटल्यानंतर जीवा आणि नंदिनी लगेच एकमेकाकडे पाहतात. दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं परंतु दोघंही लपवतात. मानिनी पुढे म्हणते की मग काय, तुमच्या बाळाला मात्र सगळ्याचीच घाई झालेली आहे बुवा. आणि काय ग नंदिनी, मला एक कळत नाही, तुला सुद्धा डोळे इतके लवकर लागलेत कसे? तू आता पार्थ हसतो. पार्थ म्हणतो की समुद्रावर जाण्याचे डोळे मात्र फारच सॉलिड आहेत. जीवा आणि नंदिनीच्या डोळ्यात पाणी असतं पण तरी सुद्धा ते हसतात. तेव्हा आता मिथून काका पुढे म्हणतात की आय लाईक दिस जीवा. त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. जीवा, तुझं किती कौतुक करू. अरे बायकोने फक्त इच्छा बोलून दाखवली आणि लगेच तू पूर्ण केली. त्यावरती आता पार्थ विचारतो की काय जीवा, समुद्रावर जाऊन मात्र आदर्श बाबांनी काय काय केलं बरं? मिथून काका आणि पार्थ मात्र आता यांची गंमत उडत आहे. परंतु जीवा आणि नंदिनीला मात्र जीवाला एकच असं धक्का बसलेला असतो. त्यांचं बाळ गेलेलं आहे. सगळं काही त्यांना लपवावं लागतं. पार्थ विचारतो की काय नंदिनीची म्हणजे तुझ्या बायकोची सगळी इच्छा पूर्ण केली ना, सगळी हौस पूर्ण केली ना, भेळपुरी खाऊ घातली की पाणीपुरी असं विचारतो. तर मिथून काका पुढे म्हणतात की काय काय केलं. सूर्यास्त बघितला की घोडे गाड्यावरून फिरले, समुद्रावरती पाय टाकून बसलेत की काय काय केलं नक्की सांगा. तुमच्या या सूरकथा आम्हाला ऐकायची आहे. आय लाईक दिस सूरकथा. ही सारखे प्रश्न विचारत आहे तर हे दोघे एकमेकांकडे पाहत आहेत. मानिनीच म्हणते की अरे तुमच्या दोघांचं काहीही सुरू आहे, तुम्ही का सारखे प्रश्न त्यांना विचारतात? मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघा बरं एकदा, किती दमलेले आहेत ते, दिसत नाही का तुम्हाला? हे बघ जीवा, मी तुला सांगितलेलं होतं की या दिवसात तिला कुठेही बाईकवर न्यायचं नाही म्हणून. त्या वाळूमध्ये तू तिला घेऊन गेलास, ते पण बाईकवरती. बरं ठीक आहे, दोघंही आता इतके चेहरे पाडून बसू नका. आणि हे बघा 2च महिने झाले म्हणून आता सांगते हे रिस्क आहे. आणि हे बघा असे उघड्यावरचे पदार्थ खाणे, वाळूवरती बाईकवरून चालणे हे खरंच खूप स्टंट आहे. त्यामुळे यापुढे मात्र खबरदारी घ्यायची, काळजी घ्यायची. सगळ्या दिवसात हे असं करू नये. मला फक्त काव्याची काळजी नाही तर नंदिनीची सुद्धा काळजी वाटते ना. तिच्या बाबांनी काय सांगितलेलं आहे आपल्या लक्षात आहे ना. तेव्हा आता नंदिनीला तर धक्काच बसतो आणि ते सगळं काही तिला आठवतं की नंदिनीच्या अगोदर मात्र शारदाची 3 मिसकॅरेज झाली होती. आणि हे सगळं काही आता तिला आठवून चक्कर येते. आता मानिनी घाबरते आणि मानिनीच्या खांद्यावरती डोकं ठेवते. आणि काय होतं, डॉक्टरांना बोलवायचं का? जीवा काय होतं हिला असं विचारते. आणि मानिनी तिला आता म्हणते की तुला आराम करायचा आहे का? खूप दमलेली असेल तू आराम कर बरं, काही लागलं तर मला हाक मार बरं. जीवा, तू तिला घेऊन जा एकदा रूम मध्ये, तिला झोपून दे शांतपणे आणि काही वाटलं तर हाक मार. तेव्हा आता जीवा नंदिनीला घेऊन आतमध्ये जातो. तेव्हा आता पार्थ म्हणतो की हे बघ जीवा, नंदिनी आलेल्या आहेत. आई उशीर खूप झालेला आहे, तू सुद्धा जाऊन झोप. तेव्हा आता मिथून काका म्हणतात की हो ना, मला सुद्धा खूप झोप येते. आणि पार्थ, तुमच्या होणाऱ्या बाळांसाठी मला आता काका म्हणून जागं राहायचं आहे. तेव्हा आता मानिनी म्हणते की मिथून भाऊजी, काका म्हणून तुमचं जागून झालेलं आहे पण आता काका आजोबा होऊन जागायचं आहे बरं. त्यानंतर आता ते दोघंही गंमत करतात. तर इकडे जीवा आणि नंदिनी दारात येतात. तर नंदिनी म्हणते की जीवा सॉरी, मला माहिती आहे की मी खोटं का बोलले असेल, प्रश्न तुम्हाला पडला असेल, आपल्याला सगळ्यांना सांगायचं ठरलेलं होतं. जीवा म्हणतो की काव्याच्या काळजीमुळे भीती तुमच्या मनात आली. तेव्हा नंदिनीच्या डोळ्यात पाणी येते. ती म्हणते की काव्याचं बरोबर आहे, कारण दरवेळेस आयत्या वेळेस कोणीतरी येणार, काहीतरी घडणार आणि तिचं IAS होण्याचं स्वप्न हे अर्धवट राहणार. त्यामुळे जीवा, मला तिचं कोणतंही स्वप्न अर्धवट राहायला नकोय. आता मात्र तिची प्रेग्नेन्सी आणि तिची परीक्षा नीट पार पाडायला हवी. तेव्हा आता जीवा म्हणतो की 1 मिनिट, आता काव्याच्या प्रेग्नेन्सीला 7 महिने टाइम आहे आणि आता तोपर्यंत हे सगळं कसं लपून ठेवायचं. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर आता नंदिनीला सुद्धा फार मोठा धक्का बसतो. नंदिनी लगेच रूम मध्ये येते. तर जीवा म्हणतो की बोल ना नंदिनी, अगं काय करायचं आहे. नंदिनी आता रडत असते, ती काही बोलत नाही. आता नंदिनी तिच्या पाळण्याकडे पाहते आणि वसवात्य म्हणलेली असते की जीवा, अरे अशा गोष्टी ह्या घरात आणायच्या नसतात बाळ होण्याच्या अगोदर. आणि त्यानंतर जीवा आणि नंदिनी आता त्या पाळण्यामध्ये आपलं बाळ ठेवून जे काही स्वप्न पाहत आहे ते नंदिनीच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा आता जीवा सुद्धा त्या पाळण्याकडे बघतो. नंदिनी त्याचा हात धरते पण जीवा सुद्धा आता खूपच रडत असतो. दोघंही पाळण्याजवळ बसतात आणि खूपच रडत. नंदिनी जीवाला समजावते आणि दोघंही एकमेकांच्या मिठीतून खूपच आपल्या बाळासाठी रडतात. जीवाला काही रडू आवडतच नसतं. जीवा खूप रडत आहे तर नंदिनी रडतच म्हणते की जीवा प्लीज इतकं रडू नका, चुकून जर आवाज बाहेर गेला तर खूपच अवघड होईल सगळं. तेव्हा आता जीवा म्हणतो की सगळी माझी चूक आहे आणि या सगळ्याला मीच जबाबदार आहे म्हणून तो स्वतःला दोष देतो. तेव्हा नंदिनी त्याच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की असं अजिबात नाही, या सगळ्यात तुमची काहीही चूक नाही. जीवा म्हणतो की नाही, या सगळ्यात मीच दोषी आहे. पाळणा आणला आम्ही त्या दिवशी, आई मला म्हणाली होती बाळ येण्या अगोदर असल्या गोष्टी घरात आणू नये. तो सुद्धा मला समजावलं होतं आणि तो माणूस पाळणा घेण्यासाठी आला होता तेव्हा सुद्धा मी त्याला जाऊन नाही दिलं म्हणून तो स्वतःच्या तोंडात मारून घेत असतो. नंदिनी त्याचा हात धरते आणि म्हणते की जीवा
काय करता? आणि जीवा आता रडतच म्हणतो की नाही, हा पाळणा मी आणला म्हणून हे सगळं घडलं, म्हणून तो परत जोराने तोंडात मारून घेतो. नंदिनी रडतच त्याच्या हात धरते आणि म्हणते की प्लीज जीवा असं करू नका, मला खरंच खूप भीती वाटते. नंदिनी मात्र त्याला शांत करते आणि खाली बसवते आणि म्हणते की जीवा प्लीज, जीवा शांत व्हा. तेव्हा जीवाचं लक्ष त्या घुंगराकडे जातं. दोघेही पाहत असतात. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नंदिनी जीवाला समजावते आणि म्हणते की प्लीज, माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे, ही गोष्ट मात्र इतक्यात कुणाला सांगायला नको. तेवढ्यात मात्र मानिनी दरवाजात त्यांचंही बोलणं ऐकते आणि विचारते की कुठली गोष्ट. दोघांनाही खूपच धक्का बसतो. तेव्हा आता दोघंही आईकडे हसल्यासारखं बघतात, परंतु मानिनी त्यांच्याकडे पाहतच असते. नंदिनी आणि जीवा धक्क्याने मात्र आईकडे पाहतात. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.